कुकर आपला थंड झालेला आहे. मग मी आता हलवून घ्यायचं आपल्याला भात, म्हणजे वाटाणा सगळ्या. वाटाणा भात करण्यासाठी मी इथं तेल तापायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये. ही तयारी करून घेतलेली आहे. कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं आहे पातळ, आलं लसूण कोथिंबीर मिरची वाटून घेतलेलं आहे, वाटाणा धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ जेव्हा टाकायचं हे सगळं परतून झाल्यावर तेव्हाच धुवून घ्यायचं आहे. आधीच धुवून ठेवायचं नाही आपल्याला तांदूळ. इथं आपलं तेल तापलेलं आहे. त्यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची. मिरची तुकडे करून टाकायचे असेल तर टाका. आधी आपण वाटणात टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला याच्यात कांदा टाकून द्यायचा आणि चांगले हे परतून घ्यायचं. कांदा चांगला सोनेरी रंगाचा परतून झाल्यावर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचं आणि हे वाटण केलेले आपण हे कांद्याबरोबरच टाकून द्यायचं आहे, म्हणजे चांगलं परतून घ्यायचं. कच्चापणा राहणार नाही त्याला. कांदा चांगला 2 मिनिटं परतून झाल्यावर आपल्याला टोमॅटो टाकायचा याच्यामध्ये. तर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि मग वाटाणा टाकायचं. हिंग टाकायचं थोडंसं, हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. मला गरम मसाला नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. हे चांगले मसाले परतून झाले की आपल्याला त्यात वाटाणा वाफवून घ्यायचं जरासं, म्हणजे परतून घ्यायचं तेलामध्ये. वाटाणा भात करतोय आपण, त्यामुळे वाटाणा मी जास्त घातलेला आहे. हे चांगलं परतून घ्यायचं. चांगलं झाकण ठेवणार आहे मी ह्याच्यावर 2 मिनिटं, म्हणजे वाटाणा आपला चांगला वाफ येईल. वाटाणा आपल्याला बघू शकता तुम्ही, वाफ आलेली आहे आपली चांगली वाटाण्याला. या स्टेजला आपल्याला तांदूळ घालायचा याच्यामध्ये. धुवून घेतलेलं आहे मी आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. मस्त वास यायला लागलेला आहे मसाल्यांचा. यातच टाकायचं आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ. मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जेवढा भांडा आपण पाणी भात तांदूळ घेतला ना, त्याच भांड्याने आपल्याला पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला अंदाज कळतो किती पाणी घालायचं ते. परत मी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. जरा 2 मिनिटं मी झाकण ठेवून घेतलं होतं. आता हे पाणी गरम झालेलं आहे आपलं, तर ते मी ओतणार आहे ह्याच्यात. मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. बरोबर जेवढा तांदूळ घेतला तेवढंच पाणी घातलेलं आहे मी ह्याच्यात. इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे, चिकटच होतो तो. छान मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आल्यावर आपल्याला झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम गॅसवर. 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात रेडी होणार. छान मस्त वास यायला लागलेला आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीनं वाटाणा भात करून बघा. तांदूळ घातल्यावर मी मोठा गॅस केलेला आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. उकळी आल्यावर झाकण लावायचं आपल्याला. हे बघू शकता आपला पाण्याला उकळी आलेली. आता एकदा हलवून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करायच्या. कुकर आपला थंड झालेला आहे. मग मी आता हलवून घ्यायचं आपल्याला भात, म्हणजे वाटाणा सगळ्या मिक्स होईल आपली. छान वाफ आलेली आहे. मस्त झाला आहे. वरून कोथिंबीर टाकायची आपल्याला. मस्त आपला वाटाणा भात तयार आहे.
वरून तूप टाकायचं थोडं.